सारे चकलीची व्हरायटी ट्राय करून बघितले, पण तुम्ही हे चकलीची रेसिपी ट्राय करून बघितला का अजून? एकदम क्रिस्पी आणि चटपटा असा. चला मग बघूया याची क्विक रेसिपी. तर हे चकली बनवायसाठी सगळ्यात आधी तर तुम्हाला इथं 1 कप डाळडा घ्यायचा आहे आणि त्याला मिक्सीमध्ये एकदम चांगलं असं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याला ना असं छन्नीवरती टाकून असं एकदा छानून घ्यायचं, म्हणजे वरती जे पण मोठे मोठे अजून असतील ना ते बारीक झाले नाही, ते वरच राहतील. त्याच्यानंतर आता मी याच्यात तांदळाचं पीठ घालते 2 चमचा, कारण आहे ना कुठल्या पण वस्तूला क्रिस्पी करण्यात खूप मदत करतो. जर तुम्हाला तांदळाचं पीठ नाही घालायचं असेल तर तुम्ही मक्याचं पीठ पण घालू शकता. त्याच्यानंतर आता मी याच्यात 1 कप बेसन घालते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि हळद थोडीशी घालते, लाल मिर्च, अजवाईन हे सगळं 1-1 चमचे घालून घेते. त्याच्यानंतर थोडीशी काळी तीळ घालणार आहे आणि आता घालते मी 1 चमचा तेल. तर तेल आहे ना चांगलं असं टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. असं म्हणजे एकदम सुखाच पहिलं मिक्स करून घ्यायचं. पाणी ह्याच्यात आता तर ॲड नाही करायचं आहे. एकदा ना हातानं असं म्हणजे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला अशा प्रकारे. एकदा हाताने मिक्स केल्यावर असं म्हणजे एकदा दाबून बघितलं पिठाला तर ते एकदम असं सगळं जुळतात. तर म्हणजे आपलं पीठ आहे ना एकदम परफेक्ट आहे आणि आता त्याच्यात पाणी घालायची आवश्यकता आहे. तर आता पाणी घालूया. ह्याच्यात आता ना थोडंसं गरम पाणी वापरलं आहे. तर गरम पाणी घालून आहे ना हिनं सगळ्यात तरी तर आम्ही चम्मचनेच मिक्स करून घेऊया, कारण गरम आहे, हात पोळील कुठेतरी. तर हिला ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे ना चांगलं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता की पीठ आहे ना किती एकदम मऊसूत झालेलं आहे. तुम्हाला असं पाहिजे असेल तर तुम्ही हिला ठेवू शकता थोड्या वेळा, 5-10 मिनटं. तर मी तर 2 मिनटं ठेवले होते, जास्त नाही. तर चला मग करायला सुरुवात करून घेऊया. तर सगळ्यात आधी ना असं म्हणजे मी चकलीचा असा साचा घेतला होता आणि अशा प्रकारे ना तुम्हाला चकलीयात हे भरायचे, म्हणजे नॉर्मल साचा असतो ना तर एकदम नॉर्मल पद्धतीनेच तुम्ही घालायचे. आता घालण्याआधी ना पिठाचं जरा ना म्हणजे असं शेपमध्ये करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जेवढं याच्यात भरेल ना तेवढंच घालायचं. म्हणजे जास्त असं ओव्हरलोड पण नाही करायचं आणि जास्त एकदम कमी पण नाही घालायची. याच्यात परफेक्ट तेवढं येत असेल ना तेवढंच घालायचं. त्याच्यानंतर त्यांना मी साईडवरती पहिलेच कढाई ठेवलं होतं गरम व्हायला, म्हणजे तेल गरम व्हायला. तर तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. तर आता चलूया चकली पाडून घेऊया. तर ही जी कुठली पण असं फिक्स शेप रिक्वायर्ड नाही आहे. तर तुम्हाला जसं तुम्हाला पाडू वाटते तुम्ही तसं चकल्या पाडू शकता. तर हळूहळू पाडायचं आणि एक कढाईमध्ये जेवढं येतं ना तेवढंच तुम्ही याच्यात घालायचं आणि त्याच्यानंतर याला चांगलं असं म्हणजे ना तेलात असं फ्राय करून घ्यायचं आणि क्रिस्पी होसपर्यंत ना याला चांगलं असं हलवत राहायचं. आणि त्याच्यानंतर गॅसला ना मी एकदम लो फ्लेम करून घेतलं होतं याला. आता आहे ना चांगलं बघा, आपल्याला मस्त चटपटी असा चकली बनवून रेडी आहे. आणि तुम्ही नक्की सांगा फ्रेंड्स की तुम्हाला हे रेसिपी कसं वाटलं. असेच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया फ्रेंड्स. तोपर्यंत टिल देन फ्रेंड्स, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग, लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.